विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे कलम पाहणार आहोत. तुम्ही तयार आहात ना? चला पुढचे कलम पाहूया. आपल्या सगळ्यांना माहितीचा अधिकार आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. पण कधी विचार केलाय का, समजा आपल्याला कोणी माहिती दिलीच नाही किंवा अर्धी कच्ची माहिती दिली, मग काय करायचं? म्हणजे आपल्या या अधिकाराचं रक्षण करायला कोणीतरी हवं, बरोबर ना? तर आजचा आपला महत्वाचा प्रश्न हाच आहे की या माहितीच्या अधिकाराचा खरा राखणदार कोण आहे? आणि याचं उत्तर अगदी सोपं आहे. ते म्हणजे माहिती आयोग. हो, माहितीचा अधिकार कायदा 2005 नुसार केंद्र आणि राज्य दोन्ही पातळ्यांवर अशा शक्तिशाली संस्था बनवल्या गेल्या आहेत. आणि खरं सांगायचं तर हेच या कायद्याचे खरेखुरे गार्डियन्स किंवा संरक्षक आहेत. म्हणजे बघा, या कायद्याने काय केलंय? 2 स्वतंत्र आणि पॉवरफुल बॉडीज तयार केल्या आहेत. एक म्हणजे केंद्रीय माहिती आयोग, जे संपूर्ण देशासाठी काम करतं, आणि दुसरं प्रत्येक राज्यासाठी एक राज्य माहिती आयोग. या दोन्ही संस्था कशा आहेत माहितीये? जणू काही रेल्वेच्या रुळांसारख्या, एकमेकांच्या बरोबरीने समांतर चालणाऱ्या. चला तर मग आधी आपण राष्ट्रीय स्तरावरच्या संरक्षकांना म्हणजेच केंद्रीय माहिती आयोगाला जवळून बघूया. कायद्याचं कलम 12 आपल्याला सांगतं की या आयोगाची रचना नेमकी कशी आहे. बघूया का? तर बघा, कलम 12 काय म्हणतं की या आयोगात एक चीफ असणार, म्हणजेच एक मुख्य माहिती आयुक्त. ते या पूर्ण टीमचे कॅप्टन असतील आणि त्यांना मदत करायला त्यांच्यासोबत जास्तीत जास्त म्हणजे मॅक्झिमम 10 माहिती आयुक्त असू शकतात. म्हणजे एकूण 11 जणांची एक मजबूत टीम जी या कायद्याच्या अंमलबजावणीवर करडी नजर ठेवते. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे पदाचा कार्यकाळ. म्हणजे काय की हे आयुक्त किती वर्ष आपल्या पदावर काम करू शकतात. आणि हे खूप खूप महत्वाचं आहे, कारण त्यांचा कार्यकाळ जर फिक्स असेल तरच ते कोणाच्याही दबावाखाली न येता स्वतंत्रपणे काम करू शकतील, नाही का? कलम 13 मध्ये हे अगदी सोपं करून सांगितलंय. बघा, आयुक्तांचा कार्यकाळ असतो 5 वर्षांचा किंवा त्यांचं वय 65 वर्ष होईपर्यंत. या दोन्हींपैकी जे आधी होईल तिथे त्यांचा कार्यकाळ संपतो. म्हणजे समजा कोणी वयाच्या 62व्या वर्षी आयुक्त झालं तर ते 3 वर्षांनी म्हणजे वयाच्या 65व्या वर्षी निवृत्त होतील. पूर्ण 5 वर्ष काम करणार नाहीत. सिंपल. आणि हो, इथे एक सगळ्यात महत्वाचा नियम आहे. कलम 13 हेही सांगतं की एकदा का तुमचा कार्यकाळ संपला की तुम्हाला त्याच पदावर पुन्हा संधी मिळणार नाही. नो रिअपॉइंटमेंट. आता असं का? कारण पुन्हा नियुक्ती मिळवण्याच्या आशेने कोणी सरकारला खुश करायला नको. यामुळेच ते अगदी निर्भीडपणे कुणाचीही भीडभाड न ठेवता काम करू शकतात. बरं, आता एक प्रश्न मनात येतो की समजा एखाद्या आयुक्तानेच काही गडबड केली तर त्यांना जबाबदार कसं धरायचं? तर त्यासाठी आहे कलम 14 आणि यात त्यांना पदावरून काढण्याची प्रक्रिया दिलेली आहे, जी अजिबात सोपी नाही. खूपच कडक आणि मजबूत प्रक्रिया आहे ती. कायदा काय म्हणतो बघा, अगदी शब्दशः, सिद्ध झालेली गैरवर्तणूक किंवा अक्षमता असेल तरच आणि तरच राष्ट्रपतींच्या आदेशाने त्यांना पदावरून दूर करता येईल. इथले हे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. सिद्ध झालेली गैरवर्तणूक म्हणजे फक्त आरोप करून चालणार नाही, ते सिद्ध व्हावं लागतं. त्यासाठी भक्कम पुरावा लागतो. ही प्रक्रिया किती स्ट्रॉंग आहे ते ह्या स्टेप्सवरून कळेल. सगळ्यात आधी राष्ट्रपती प्रक्रिया सुरू करतात, पण ते स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना ते प्रकरण थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाकडे म्हणजे सुप्रीम कोर्टकडे पाठवावं लागतं. मग सुप्रीम कोर्ट त्याची सखोल चौकशी करतं आणि त्या चौकशीत जर आरोप खरे ठरले तरच सुप्रीम कोर्ट आपला रिपोर्ट राष्ट्रपतींना देतं आणि फक्त त्यानंतरच राष्ट्रपती त्यांना पदावरून काढण्याचा आदेश देऊ शकतात. म्हणजे बघा किती मोठी आणि निष्पक्षपाती प्रक्रिया आहे ही. चला, आता केंद्राकडून राज्याकडे वळूया. आणि इथली सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? कायद्याने जे काही केंद्रासाठी बनवलंय ना, त्याचीच एक झेरॉक्स कॉपी राज्यासाठी तयार केली आहे. म्हणजे रचना अगदी सारखीच आहे. हा तक्ता बघा, सगळं चित्र स्पष्ट होईल. काही गोष्टी बदलतात, जसे की केंद्रासाठीची कलमं आहेत 12, 13, 14, तर राज्यासाठी आहेत 15, 16, 17. केंद्रात नियुक्ती राष्ट्रपती करतात तर राज्यात राज्यपाल. पण बाकी सगळं सेम टू सेम. रचना तीच, एक मुख्य आयुक्त आणि जास्तीत जास्त 10 आयुक्त. आणि पदावरून काढण्याची प्रक्रिया ती सुद्धा अगदी तशीच. राज्यपालांनाही सुप्रीम कोर्टाच्या चौकशीनंतरच निर्णय घेता येतो. म्हणजे मूळ ढाचा, मूळ तत्व अजिबात बदललेली नाहीत. आणि हो, हे पुन्हा एकदा लक्षात घेऊया, कलम 16 नुसार राज्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ सुद्धा केंद्राप्रमाणेच आहे. 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष, जे आधी येईल ते.
कायद्यामध्ये ही जी एकसारखेपणाची सुसंगततेची भावना आहे ना ती खूपच महत्वाची आहे. बरं, आत्तापर्यंत आपण रचना, कार्यकाळ, पदमुक्ती हे सगळं पाहिलं. पण एक मोठा प्रश्न उरतोच. कायद्याने या आयोगांना इतकं स्वातंत्र्य, इतकं संरक्षण का दिलंय? या सगळ्यामागे नेमका काय विचार आहे? या स्वातंत्र्याचे हे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत असं आपण म्हणू शकतो. पहिलं म्हणजे निश्चित कार्यकाळ, म्हणजे कोणीही त्यांना राजकीय सोयीनुसार काढू शकत नाही. दुसरं, काढण्याची कठीण प्रक्रिया ज्यात सुप्रीम कोर्ट सामील आहे. तिसरं, पुनर्नेमणुकीला बंदी, म्हणजे भविष्यातल्या पदासाठी कोणाला खुश करायची गरज नाही. आणि चौथं, त्यांचा उच्च दर्जा, जो मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बरोबरीचा आहे, ज्यामुळे त्यांना एक वेगळी प्रतिष्ठा आणि ताकद मिळते. आणि या सगळ्याचा अंतिम फायदा कोणाला होतो तर तो आपल्याला सामान्य नागरिकांना. या स्वातंत्र्यामुळेच हे आयोग खऱ्या अर्थाने वॉचडॉग म्हणून काम करू शकतात. यामुळेच ते अगदी संवेदनशील प्रकरणांमध्येही सरकारला जाब विचारू शकतात आणि त्यांना पारदर्शकपणे काम करायला भाग पाडू शकतात. पण थांबा, इथे एक पण आहे, एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. कायद्याने इतक्या मेहनतीने, इतक्या काळजीने जी स्वायत्तता या आयोगांना दिली आहे, ती खरंच तशीच टिकून राहील का? या प्रश्नाचं कारण आहे 2019 मध्ये झालेली एक दुरुस्ती. माहिती अधिकार कायद्यातल्या या दुरुस्तीने आयुक्तांचं कार्यकाळ आणि त्यांचं वेतन ठरवण्याचे अधिकार केंद्र सरकारच्या हातात दिले आहेत. आता विचार करा, आपण ज्या स्वातंत्र्याच्या आधारस्तंभांवर बोलत होतो त्या मूळ तत्वांवरच हा एक प्रकारे घाला आहे. आणि म्हणूनच आपण या शेवटच्या प्रश्नासोबत थांबूया की जर माहिती आयुक्तांचा कार्यकाळ आणि त्यांचा दर्जा ठरवण्याचे अधिकार सरकारच्या हातात गेले तर माहितीचे स्वतंत्र संरक्षक म्हणून काम करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर याचा काय आणि कसा परिणाम होऊ शकतो, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.